संत ज्ञानेश्वर चरित्रकथा भाग 2. अलंकापुरी आळंदीला एक सत्पात्र माणसांची पारख असणारा नेमाने रोज संध्याकाळी सिद्धेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय झोपायचे नाही असा नियम असलेले कुळकर्णी सिद्धोपंत नेहमीप्रमाणे सिद्धेश्वरात शंकरात दर्शन घेऊन बाहेर आल्यावर त्यांनी समोरच्या अवरीत गंभीर आवाजात स्पष्ट आवाजात नेटका शब्दोच्चारात महिम्न स्तोत्र म्हणत असलेले विठ्ठलपंत त्यांना दिसले. असदगिरी सम स्थान कज्जल सिंधू पात्रे सुरतरवरु शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व काल. तदापि तव गुणा नामी पार न येती. हे ऐकून सिद्धोपंतांचं मन मोहून गेलं. त्यांनी विठ्ठलपंतांची चौकशी केल्यावर विठ्ठलपंतांची निर्लेप वृत्ती पाहून दुसऱ्या दिवशी आग्रहाने घरी जेवायला आमंत्रित केले. घरी येऊन पत्नीला आपली मुलगी रखुमाई करता स्थळ पाहिल्याचं व उद्या जेवायला आमंत्रित केल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी पत्नीने चारी ठाव स्वयंपाकाचा बेत केला. दुपारी विठ्ठलपंत जेवायला बसल्यावर आईच्या आज्ञेने रखुमाई त्यांना वाढत होते, पण विठ्ठलपंतांनी डोळा उचलून वरसुद्धा पाहिले नाही. जेवण आटोपल्यावर सिद्धोपंतांनी सहज बोलत त्यांना म्हणाले, देवळात येण्या जाण्याची राबता असल्यामुळे तुमच्या साधनेत विक्षेप येतो. आमच्या घराच्या माडीवरून सिद्धेश्वर स्पष्ट दिसतात. कुणाचा त्रास व्यत्यय येणार नाही, शिवाय तुम्हाला पाहिजे त्या ग्रंथाची व्यवस्था केल्या जाईल. तरी इथेच राहून ध्यानधारणा करावी. विठ्ठलपंतांनी तिथे राहायचे कबूल केले. दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंतांना इथे कसे वाटते, झोप आली का वगैरे चौकशी केल्यावर सिद्धोपंत म्हणाले, रात्री मला दृष्टांत झाला, माझी लेक रखुमाई व तुमचा विवाह झाला. विठ्ठलपंत म्हणाले, पण मला असा काही दृष्टांत झाला नाही. त्यावर ब्रह्मचारी, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ अन संन्याश्रम असे चारही पुरुषार्थाबद्दल सिद्धोपंतांनी त्यांना समजावून म्हणाले. तुम्हाला देवाचा संकेत मिळाल्यावरच हा विवाह होईल असे आश्वस्त केले. पहाटे विठ्ठलपंतांच्या स्वप्नात येऊन श्रीहरी म्हणाला, तू भक्तीचा पुतळा, ज्ञानाची वस्ती तुझ्या घरी आहे. वैराग्य पुरतेपणी अंगी बांधले आहे. हे सर्व गुण आकारास येण्यासाठी रुक्मिणीशी लग्न कर, कारण तिच्या उदरी सगळं विश्व मंत्रमुग्ध होईल असं भक्ती, ज्ञान, वैराग्य जन्माला येईल. सकाळी हे स्वप्न सिद्धोपंतांना सांगितल्यावर त्यांनी ब्रह्मानंद झाला. पत्रिका जुळल्यावर लगेच एक शुभमुहूर्तावर विठ्ठल रखुमाईचे लग्न लावून दिले. विरक्त विठ्ठलपंत प्रपंचाच्या चौकटीत सापडले खरे, पण ते कमलपात्रावरल्या पाण्याच्या थेंबासारखे, पाण्यात उगवलेल्या कमळासारखे अलिप्त. भोवती बंधनं पडलं, पण विठ्ठलपंतांचे मन काही संसारात रमेना. ज्येष्ठात लग्न झाले आणि लगेच सिद्धोपंतांनी जावई, लेक व पत्नीसह पंढरपूरला नेऊन सर्वांनी मनोभावे विठुरायाचे दर्शन घेतले. नंतर विठ्ठलपंतांनी सासऱ्याकडे रामेश्वरला जाण्यासाठी अनुमती मागितल्यावर मोठ्या कष्टाने ते तयार झाले. रखुमाईने दारा आडून भरल्या डोळ्यांनी निरोप दिला आणि विठ्ठलपंत निघाले यात्रेला. विठ्ठलपंत श्री शैल मल्लिकार्जुन, व्यंकटेश, अरुणाचल, चिदंबर, रामेश्वर, गोकर्ण, कोल्हापूर, कराड, माहुली अशी तीर्थ जवळ करीत 1 वर्षांनी आळंदीला परतले. पत्नी रखुमाई डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती. दक्षिणेतील सगळी तीर्थ झाल्यावर आता घरी आपेगावला जावं असा विचार त्यांच्या मनी आला. त्याप्रमाणे सासऱ्यांना सांगितल्यावर सिद्धोपंत पूर्ण कुटुंबच घेऊन आपेगावला पोहोचले. या सर्वांना पाहून गोविंदपंत व मीराबाईंचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. लाडक्या लेकाला व देखण्या व सद्गुणी सुनीला कुठं ठेवू, त्यांच्यासाठी काय करू असं झालं. पाहुणचार आहेर झाले. 4 दिवस आनंदात राहून मंडळींसह सिद्धोपंत आळंदीला परतले. लेक व सुनेचं सुखी संसार व कौतुक पाहून लवकरच विठ्ठलपंतांच्या आईवडिलांचा स्वर्गवास झाला. विठ्ठलपंतांना पोरकेपणा भारी जाणवला आणि त्याच मूळचं वैराग्य परत जागं झालं. कुळकर्णी वाचनाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. एकट्यानेच गोदावरीच्या काठी जाऊन भजन कीर्तन करावं, ध्यानधारणा करावी. त्यांचं संसारातून पूर्ण लक्ष उडालं, पण एकट्याला तीर्थक्षेत्री स्वच्छंद भटकावंसं वाटू लागलं. ही गोष्ट सिद्धोपंतांना कळाल्याबरोबर सत्वर आपेगावला आलेत. गोदातीरी असलेल्या महादेवाच्या मंदिरात विठ्ठलपंतांना गाठून आळंदीला चालण्याबाबत त्यांचे मन वळवले. रखुमाई विठ्ठलपंतांना सिद्धोपंत आळंदीला घेऊन आलेत, पण विधिलिखित निराळच होतं. आळंदीला एका पंडिताने प्रवचनामध्ये सांगितले की ज्या दिवशी वैराग्य निर्माण होईल त्या दिवशी बायकोच्या संमतीने संन्यास घेऊन चालते व्हावे. हे ऐकून ते पत्नी रखुमाईला सतत संन्यास घेऊन जाण्याबद्दल विचारणे सुरू ठेवले.
त्यांना जाण्यापासून प्रवृत्त व्हावे म्हणून त्यांनी ज्यात आनंद वाटेल अशा गोष्टी करण्याची तिची धडपड सुरू असे. पण विठ्ठलपंत आपल्या निश्चयापासून तसूभर ढळले नाही. एकदा रखुमाई अर्धवट झोपेच्या गुंगीत असताना त्यांनी जाण्याची अनुमती मागितल्यावर अर्धवट झोपेच्या भरात दुश्चितपणे हुंकार भरला. झालं, पडत्या फळाची आज्ञा मानून थेट काशी गाठली. तिथं फार मोठा अधिकारी असलेल्या श्रीपाद स्वामींकडून संन्यासाची दीक्षा घेतली व चैतन्य स्वामी नाव धारण झाले. इकडे रखुमाई जागी झाल्यावर व विठ्ठलपंत गायब दिसल्यावर सारा प्रकार तिच्या लक्षात आला. जणू पारध्यानं बाण मारलेल्या हरणीगत घायाळ झाली. त्या दिवसापासून एक भुक्त राहू लागली. रात्री पाण्याशिवाय काहीच घेत नसे. तिच्या आईने तिला समजावण्याचा बराच प्रयत्न केला. उलट तिने व्रत वैकल्य आणखीनच कडक केले. सिद्धेश्वरा शेजारी असलेल्या पिंपळाच्या झाडाला सकाळपासून दुपारपर्यंत प्रदक्षिणा घालण्याचा नेम कितीतरी दिवस चालवला. एकदा श्रीपाद स्वामी रामेश्वराची यात्रा करून दक्षिणेत आले असता वाटेत योगायोगाने आळंदीला सिद्धेश्वर देवळाच्या ओवरीत उतरले. त्याचवेळी रखुमाईच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्याने घराकडे निघाली तर तिला तेजस्वी स्वामी दिसल्याने ती पुढे होऊन त्यांना नमस्कार केल्यावर स्वामींनी पुत्रवती भव असा आशीर्वाद दिल्यावर तिच्या मुखावर खिन्नतेचे हसू फुटले. ते पाहून त्यांनी कारण विचारल्यावर पतीने संन्यास घेतल्याचे सांगितल्यावर त्यांना एकदमच चटचाट बसला. तिच्याबरोबर घरी येऊन तिच्या वडिलांना भेटले. स्वामींनी पूर्ण तपास केल्यावर त्यांना कळून चुकले की चैतन्य स्वामी म्हणजेच या घरचा जावई रखुमाईचा पती. रखुमाईच्या तपश्चर्येने इंद्रसुद्धा आपल्या जागेवरून ढळायचा. मग माझ्याकडून दिलेला आशीर्वाद झालेल्या चुकीचे परिमार्जन नको करायला. स्वामींनी सिद्धपंत व रखुमाईला सोबत घेऊन काशीला पोहोचले. चैतन्य स्वामी म्हणजेच विठ्ठलपंतांना परत गृहस्थ होण्याची स्वामींनी आज्ञा देऊन तिघांनाही आळंदीला परत पाठवले. विठ्ठलपंत आळंदीला परत आले खरे, पण त्यांच्या येण्याने गावभर वणवा पेटला. विघ्नसंतोषी लोक हातात चुडी घेऊन धावत सुटले. त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यासाठी ग्रामस्थांची सभा झाली. त्यांच्याकडे कोणीही जायचे नाही. घाटावरचं पाणी बंद, वाण्याकडून सौदा, गवळ्याकडून दूध, तेल्याकडून तेल, फूल, हजामत हे सगळं बंद केलं. त्यांच्या कडाच्या श्राद्धाला कुणीही भिक्षुक म्हणून जायचं नाही. सिद्धोपंत हतबल झालेत. शेवटी रखुमाईनं कंबर कसली व नवऱ्याला घेऊन सिद्धेश्वर बेटावर एकांतात झोपडी बांधून राहायला गेलेत. गावाचा संबंध संपला. तर मित्रांनो, अशा प्रकारे विठ्ठलपंत आणि रखुमाई पुन्हा एकदा एक झाले. पण त्यांच्या एक होण्याला गावकऱ्यांनी कसा विरोध केला हे आजच्या व्हिडिओत आपण बघितलं. पुढच्या व्हिडिओत आपण पुढची कथा बघणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. धन्यवाद. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि जर काही तुम्हाला वाटत असेल किंवा तुमचे काही अनुभव असतील या सेवेविषयी तर कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.